सर्व डिटेल्स हे होरा कुंडलीतून मिळते. मग आला तिसरं D3 म्हणजे काय आलं, पराक्रमस्थान. त्याच्यावरती D3 वरती शरीराचे अवयव, रेशक्रांत. त्यानंतर सर्व सुखांचा विचार जो आहे तो D4, त्याला चतुर्थांश कुंडली म्हणतात किंवा तुर्यांश पण म्हणतात. त्यानंतर पंचमांश म्हणजे पंचमाचा विस्तारित भाग, म्हणजे एका राशीचे 5 भाग, 6 अंशाचा 1 भाग. याप्रमाणे पंचमांशावरती सर्व राजयोग जे असतात ते जर पंचमांशात असले तर ते ऍक्च्युअली फळाला मिळतात. लग्न कुंडलीमध्ये खूप चांगला योग आहे, पण पंचमांशात तेवढा नाही आहे. मग तो योग त्या जातकाला तितकासा भोगायला नाही मिळत, त्याचा दर्जा थोडासा हलका होतो. उलट परिस्थिती असली तर कळत नाही आपल्याला की याला मूळ पत्रिकेत तर काही तसे योग दिसत नाहीये, पण पंचमांशात चांगले योग आहेत म्हणून त्याला थोडा काळ का होईना त्यातल्या त्यात एक राजयोग भोगायला मिळतो. त्यानंतर D6, षष्ठ स्थानावरून आपण काय विचार करतो, शत्रू आणि रोग या सर्वाचा विचार D6 वरून करतात आणि त्याला आपण षष्ठांश म्हणतो, म्हणजे षष्ठ स्थानाचं ते एक विस्तारित रूप. त्यानंतर D7, सप्तमांशावरून संततीचा विचार. अष्टमांश म्हणजे D8, त्यावरून सर्व गोष्टींचा मृत्यूचा विचार, मृत्यूचे डिटेल्स. अष्टमस्थानावरून ज्या ज्या आणि आपण इतर गोष्टी बघतो, गुप्तधन वगैरे वगैरे, त्या सर्वांचा डिटेल्ड अभ्यास हा तुम्हाला त्या अष्टमांशावरून करतो. मग नवमस्थानी धर्माचा आहे, त्यामुळे या धर्माचा विचार या सगळ्या नवमांश कुंडलीवरून करतो. ही आपण आज विस्तारानं बघणारच. त्यानंतर मग दशांश म्हणजे दशमस्थाने कर्मस्थान, त्यामुळे दशांश कुंडली फार बोलकी असते. त्यामध्ये आपल्याला नोकरी लागेल का, नोकरी लागेल तर कुठे लागेल, कशा स्वरूपात ती राहील, त्यातल्या बदल्या केव्हा होते, बढतीचे योग केव्हा आहेत वगैरे वगैरे, या सर्व डिटेल्स ज्या असतात या दशांश कुंडलीवरून आपल्याला चांगल्या बघता येतात. त्यानंतरची येते ती म्हणजे लभ्यांश, किंवा ज्याला एकादशांश पण म्हणतात, म्हणजे कुठल्या गोष्टीचा लाभ त्याला मिळतो. या दृष्टीनं लभ्यांश कुंडली जी आहे ती फार बोलकी ठरते. आणि शेवटची द्वादशांश कुंडलीवरून बऱ्याचशा द्वादशावरती येणाऱ्या सगळ्या गोष्टी या सुद्धा त्यामध्ये फार चांगल्या रीतीने बघता येतात. आता D1 ते D12 या ज्या वर्ग कुंडल्या आहेत या पहिल्या स्तराच्या कुंडल्या. आता हा पहिला स्तर म्हणजे काय, आपल्याकडे नेहमी आपल्या अस्तित्वाचे 3 भाग असतात. एक फिजिकल म्हणजे एक शारीरिक भाग, दुसरा मानसिक भाग आणि तिसरा आत्मिक भाग, ज्यालाच इंग्लिशमध्ये फिजिकल, मेंटल आणि सोल लेवल या तऱ्हेनं 3 लेवल्स पकडले गेले. म्हणजेच काय, शरीर, मन आणि आत्मा. या पहिल्या ज्या 12 कुंडल्या आहेत, या पहिल्या 12 कुंडल्या या सर्व शारीरिक लेवलच्या, म्हणजेच काय, फिजिकल लेवलच्या कुंडल्या. म्हणजे यामध्ये कुठल्याही मनाचा विचार केलेला नाही. यामध्ये शारीरिक सुख जी आहेत ही सर्व D1 to D12 मध्ये त्याचा विचार केला गेला आहे. यानंतर सुद्धा काही वर्ग कुंडल्या आपल्याकडे आहेत, त्यामध्ये D16 याला षोडशांश म्हणतात, त्यानंतर D20 म्हणजे ज्याला विषांश म्हणतात, आणि D24 याला चतुर्विषांश. आता याचं साधं सूत्र आहे की कुठली वर्ग कुंडली काय सांगते. आता D16 ला 12 ने बघा आणि त्याची बाकी किती येते बघा. 12 जर 16 बघितलं तर बाकी 4 येते, म्हणजे ही कुंडली चतुर्थ स्थानावरती बोलते. आता चतुर्थ स्थानावरती काय काय आलं, वाहन आलं, घर आलं, इतर सुख आली. या सगळ्या गोष्टींचा जो मूलतः विचार जो आहे तो सगळा विचार या षोडशांश कुंडलीमध्ये येईल. त्यानंतर विषांश. आता 12तून 20 काढले, किती राहिले, 8 राहिले.
आता विषांशावर काय बघायचं, तर अष्टमस्थान हे काय आहे. अष्टमस्थान आपलं आपण वाईट मानतो किंवा मरणाचं स्थान मानतो, पण पराशरानं याला एक वेगळं असं महत्व दिलेलं आहे आणि पराशराची त्या मागची जी एक कारण परंपरा आहे ती आपल्याला माहित नाही. ती जर आपल्याला माहित झाली तर मग आपल्याला अष्टमस्थानाचं वेगळं महत्व आपल्याला कळतं. अष्टमस्थान हे काय आहे, हे अष्टमस्थान आपण म्हणतो मृत्यूचं स्थान. पण मृत्यू म्हणजे काय होतं, मृत्यू म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, फक्त आत्मा हे शरीर सोडून जातो. आत्मा आणि मनाचा जो बंध आत्मा. असतो तो हे शरीर सोडून जातो. म्हणजेच काय, हम्म. म्हणजेच काय, इथे एक प्रकारचं स्थित्यंतर, एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे प्रत्येक स्थानाच्या अष्टमस्थानाला, अष्टमस्थान जे असतं ते त्या स्थानाचं परिवर्तन. या न्यायानं जर बघितलं तर प्रत्येक स्थानाला एक अष्टमस्थान, द्वितीय स्थानाला आहे, चतुर्थाला आहे, पंचमाला, दशमाला आहे, प्रत्येक स्थानाला अष्टमस्थान. हे जे अष्टमस्थान आहे ते त्या त्या स्थानाचं स्थित्यंतर, परिवर्तन घडतं. या दृष्टीनं जर अष्टमस्थानाचा विचार केला तर जी तुमची विषांश कुंडली आहे ती तुमच्यातलं स्थित्यंतर घडवून आणते. सगळ्यात बेसिक स्थित्यंतर जे आहे ते म्हणजे मनाचं स्थित्यंतर. ते कसं घडेल, त्याकरता आपल्याकडे अनेक उपासना दिलेल्या आहेत, उपासना मार्ग दिलेले आहेत. ते या विषांश कुंडलीवरून आपल्याला फार चांगले कळतात. कशी वापरायची, काय वापरायची याचं एक शास्त्र आहे. ते जर कळलं आपल्याला, त्याचे डिटेल जर आपण अभ्यासले तर कुठल्याही जातकाला कुठली उपासना लाभी ठरेल, कुठली उपासनेनं त्याच्यामध्ये चांगले परिवर्तन येतील, त्याच्या मनावरती चांगला कंट्रोल येईल, या सर्व गोष्टींचा सूक्ष्माने विचार जर करायचा असेल तर तो विषांश कुंडलीवरून फार उत्तम रीतीनं करता येतो. त्यानंतरची जी कुंडली आहे ती म्हणजे विषांश, सॉरी चतुर्विषांश, म्हणजे ज्याला D24 म्हणतो. आता 12/24, बाकी आली 0, म्हणजे 0 आलं तर ते समजायचं 12, म्हणजे हे 12व्या स्थानाची कुंडली आहे. आणि यावरून काय बघतो आपण, 12व्या स्थानावरून आपण हे बघतो, या D24 वरून आपण हे बघतो की सर्व शिक्षणाचा जो विचार आहे तो शिक्षणाचा विचार यावर केला. तो कसा केला जातो, त्याचं मूलतत्व काय हे मी नाही मांडत, त्यात आपला खूप वेळ जाईल आणि नवमांश बघायचं राहून जाईल. तर त्यामुळे या मनाच्या लेवलच्या ज्या कुंडल्या आहेत, या D16, D20 आणि D24 या आहेत. त्यानंतरच्या कुंडल्या ज्या आहेत त्या सगळ्या आत्मिक लेवलच्या कुंडल्या. आणि जर आपण D27 म्हणजे ज्याला भांश म्हणतात किंवा काही लोक त्याला नक्षत्रांश म्हणतात, पराशरानं त्याला भांश म्हटलं. आणि ही कुंडली काय दाखवते, तर आत्म्या म्हणजे 24 मधून आपण जर ते म्हणजे 27तून 24 गेले, 12-24 तर राहिले 3, म्हणजे हे तृतीय स्थान. तृतीय स्थान कसलं आहे, हे पराक्रमाचं स्थान आहे. पण इथे पराक्रम तुमच्या शरीराचा नाहीये. हा पराक्रम कसला आहे, हा तुमच्या स्थित्यंतराचा आहे. कारण तृतीय स्थान आहे अष्टमाचं अष्टम स्थान. त्यामुळे जी स्थित्यंतर आहे ती येतील की नाही, त्यावरून तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमच्यातली जी आत्मिक शक्ती आहे ती किती आहे, ती कुठे कमी पडते, ती कशी पूर्ण होईल, या सगळ्या गोष्टी तिथे येतात. त्याचप्रमाणे D30, D40, D45 आणि D60 या नंतरच्या लेवल, म्हणजे आत्म्याच्याही पलीकडच्या, त्याला सुप्रा कॉन्शियस म्हणतात, त्या प्रकारच्या ज्या लेवल्स आहेत त्याच्या कुंडल्या आहेत आणि त्यांचा अभ्यास हा अतिशय हायर लेवलचा आहे. पराशरांनी फक्त इथपर्यंतच D60 पर्यंतच कुंडल्या पराशरीमध्ये दिलेल्या आहेत. पण याच्याही पलीकडे जर जेमिनी महर्षींच्या जेमिनी ज्योतिषातल्या पद्धती बघितल्या तर त्याच्याही पुढे D81, D108 आणि D144 अशा पुढच्या वर्ग कुंडल्या पण आहेत. आणि त्यांच्या अभ्यास आणि त्यांचे सूत्र जेमिनी सूत्रांमध्ये दिलेले आहेत, त्या ते जर अभ्यासले तर या वर्ग कुंडल्यांचा उपयोग कसा करायचा आणि त्यातून काय काय हुडकून आपल्याला
काढता येतं हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. याच्याही पलीकडे ज्याला आपण नाडी ज्योतिष्य म्हणतो, ते नाडी ज्योतिष्य म्हणजे काय आहे? तर ती सुद्धा एक वर्गकुंडलीच आहे. आणि ती वर्गकुंडली म्हणजे सगळ्यात हायेस्ट आणि सूक्ष्मातली सूक्ष्म कुंडली ती म्हणजे D150, D150 ही सगळ्यात सूक्ष्म अशी वर्गकुंडली. त्यामुळे नाडी ग्रंथात दिलेल्या ज्या वर्गकुंडल्या आहेत त्या सुद्धा D150 यावरतीच येतात. या दृष्टीनं एक या सर्व वर्गकुंडल्यांची एक जो कन्सेप्ट आहे किंवा हे या वर्गकुंडल्या काय आहे, त्याची जडणघडण काय आहे, हे जर एक थोडक्यामध्ये जर आपण सर्वांनी लक्षात घेतलं तर या वर्गकुंडल्यांचा प्रवास थोडासा सोपा होईल आणि थोडासा लवकर. आता यामध्ये मी आज ज्या नवमांश कुंडलीवर बोलणार आहे ही वर्गकुंडली अत्यंत महत्वाची आहे आणि ती बेसिकली एक सपोर्टिंग कुंडली. लग्न कुंडलीचा जो विचार आहे तो विचार नवमांशाच्या विचाराशिवाय लंगडा. त्यामुळे नवमांश हा लग्न कुंडली बरोबर मांडावा आणि त्याचा वापर करा. आता यामध्ये एक महत्वाचा भाग असा आहे की नवमांशाला इतकं महत्व का? आता मी जे तुम्हाला सांगतोय ते थोडस नवं असेल किंवा काही जणांना माहिती असेल, पण यामध्ये एक गोष्ट आहे की राशी आणि नक्षत्रांचा संबंध हा नवमांशामध्ये साधला जातो. परत एकदा मी बोलतो, राशी आणि नक्षत्रांचा परस्परांशी संबंध हा नवमांशाने साधला जातो. हे वाक्य कदाचित तुमच्या लक्षात नाही येणार, कारण त्याच्या मागची जी कार्य परंपरा आहे किंवा जी कारण परंपरा आहे ती काही जणांना माहित नसेल, काही जणांना माहिती असेल. ज्यांना माहित असेल त्यांना रिपिटेशन होईल, ज्यांना माहित नाहीये त्यांच्याकरता मी ओ लेवल पासून सांगतोय सगळ्यांना, त्यामुळे त्या लोकांना ते रिपिटेशन होईल आणि ज्यांना माहित नाही त्या लोकांच्या ज्ञान भर पडेल. तर हा कन्सेप्ट कसा आहे, राशी आणि नक्षत्र या दोघांचा संबंध कसा काय साधला जातो? तर एक भाग असा की 30 अंशाचे 9 भाग जर केले तर तो भाग कितीचा आहे? तो 3 अंश 20 कलांचा. आणि एक नक्षत्र 13 अंश 20 कलांचं, त्याचे जर 4 भाग केले तर तोही भाग सुद्धा 3 अंश 20 कलांचा. म्हणजे नक्षत्र आणि राशी यांचा एलसीएम काढला. एलसीएम म्हणजे लसावी, लघुत्तम साधारण विभाजक. अगदी आपलं 4थीचं गणित आठवा. तर त्याचा लसावी जर काढला, एलसीएम जर काढला, लिस्ट कॉमन मल्टिपल, तर तो 320 येतो. म्हणजे 320 चा जो भाग आहे हा भाग एक नवमांश पण आहे आणि एक नक्षत्राचं चरण. या दृष्टीनं जर आपण हे समजावून घेतलं तर राशी आणि नक्षत्र हे कुठेतरी या नवमांशामध्ये एक आहे, नवमांशामध्ये दडलेले आणि त्यांचा असा अनन्यसाधारण एक संबंध आहे. आता हे मी सांगितलं ठीक आहे, पण मला नेहमी हा प्रश्न पडायचा की राशीचे 9 भाग का करायचे आणि नक्षत्राचे 4 भागच का करायचे? याला काय लॉजिक आहे? असं आहे, विज्ञानाच्या कसोटीत वर्गकुंडल्या येतात हे तर विधान मी केलं. ही माझी जबाबदारी आहे की हे कोणी सांगितलं म्हणून 9 भाग आणि कोणी सांगितलं म्हणून 4 भाग, असं कसं असेल? मी विज्ञानाला मानणारा माणूस आहे, मी गणितात MSc केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक ज्योतिष्य शिकायलाच मी मुळात हे वैज्ञानिक आहे की नाही याच भावनेने मी आलो. आणि जेव्हा मग याचा उहापोह जेव्हा मला पाहिजे होता त्यावेळेस तो मला एकाही पुस्तकात किंवा एकाही रिटर्न आर्टिकल मध्ये, मॅगझिन मध्ये कुठेच मला मिळाला नाही. पण या गोष्टीची उकल आमच्या परंपरेमध्ये मात्र फार चांगल्या रीतीने केली. जेव्हा आम्ही आमच्या गुरूंना विचारलं की हे कसं,
कारण गुरुकडे शिकायचं ते हेच शिकायचं ना. त्यांनी सांगितलं, आपण हो म्हटलं आणि पुढे गेलो, मग ते शिकायला काय? त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आम्ही आमच्या गुरूंना अनेक वेळा छळलेलं आहे. रात्री बेरात्री दिवसात कुठल्याही वेळेस त्यांनी आम्हाला कधीही कंटाळा न करता सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली. मग त्यांनी सांगितलं की राशी कशावरती येतात, पराशराने राशी कशावरती घेतल्या, कुठल्या ग्रहावरती घेतल्या. या ज्या राशी आहेत, या सर्व राशी या रवीवरती घेतल्या. आणि नक्षत्र कशावरती आहे? ही नक्षत्र चंद्रावरती घेतली. आता हे सांगितलं त्यांनी, म्हटलं का घेतली आहेत? प्रत्येक गोष्टीला कारण पाहिजे ना. परत त्यांनी सांगितलं म्हणून ऐकायचं. मग त्यांनी सांगितलं की राशी किती आहे? 12. आणि आदित्य किती आहे? 12 आदित्य. वेदांमध्ये राशींचा उल्लेख हा आदित्य रूपी आले. त्यामुळे आपल्याकडे खूप मोठमोठी चर्चा असते की राशी आपल्या की पाश्चात्यांच्या, ग्रीकांच्या, त्या इकडून तिकडे आल्या की तिकडून तिकडे गेल्या, यावरती खूप संवाद चालतो. पण राशींचा उल्लेख हा आदित्य रूपी आले, कारण त्या पदात्मक आहेत. त्या पदात्मक कशा ते मी आता इथे सांगत नाही, कारण त्याला भरपूर वेळ जाईल आणि त्या संकल्पना स्पष्ट करता करताच आजची आपली वेळेची मर्यादा संपून जाईल. एवढंच लक्षात घ्या की राशी या पदात्मक आहे आणि त्या आदित्य रूपी आहे. आणि आदित्य हे 12 आहे. आणि आदित्य हे शिवाचे रूप आहे. शेवटी रवी हा शिवरूप आहे. त्यामुळे त्याचे 9 भाग करायचे. त्याला रविवरती मानायचं राशी. आणि नक्षत्र ही 27 आहे. मग ती चंद्रावर का घ्यायची? याला एक छोटीशी पौराणिक गोष्ट. दक्ष प्रजापतींना 27 मुली होत्या आणि त्या 27 मुलींचं लग्न चंद्राशी लावलं गेलं आणि हा चंद्र नेहमी त्या 27 नक्षत्रात्मक बायकांमध्ये नेहमी फिरत राहायचा. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा आम्हाला हे माहित होतं की चंद्र हा नक्षत्रांमध्ये किती दिवसात फिरतो. हा अर्थ आपण त्यातून घ्यायचा. त्यातली मग ती गोष्ट आहे की ती सगळ्यात आवडती त्याची रोहिणी होती आणि तो रोहिणीकडेच जास्त दिवस राहायचा वगैरे वगैरे. मी त्या गोष्टींमध्ये जात नाही. म्हणून नक्षत्र ही चंद्रावर घ्यायची आणि राशी ह्या रवीवरती घ्यायची. म्हटलं मग 9 आणि 4 ची भानगड काय? 9च का त्याच्यामध्ये? हे आम्हाला मान्य झालं की रवी त्याच्यावरती येतो. मग हे 9 आणि 4 का घ्यायचे? राशीचे 10 भाग का नाही करायचे इथे? मग त्यावरती त्यांनी सांगितलं की पराशराने प्रत्येक स्थानाचे विशेष कारक दिले. नवमाचा विशेष कारक कोण आहे? स्पेशल कारक कोण आहे त्याचा? तो आहे रवी. म्हणून राशीचे 9 भाग करायचे. आणि चतुर्थ स्थानाचा स्पेशल कारक कोण? तो आहे चंद्र. विशेष कारक चंद्र आहे. म्हणून नक्षत्रांचे 4. आता इतकं सखोल ज्ञान किंवा इतकं सखोल विचार या गोष्टीमध्ये आहे, हे मला आधी माहित नव्हतं. आणि हे जेव्हा मी अभ्यासलं आणि जेव्हा मला हे सांगण्यात आलं, त्यावेळेस मी खरंच अवाक झालो की हे शास्त्र किती डीप आहे आणि वर्गकुंडल्यांमध्ये किती पोटॅन्शियल. त्यामुळे गणितागत जर बघितलं तर दोघांचा 3 कलांचा जो भाग आहे तो एक येतो. आणि या तऱ्हेनं नक्षत्रांचा जर चौथा भाग जर घेतला तर तो 3 येतो. या अर्थानं जर बघितलं तर राशी आणि नक्षत्र या दोघांना साधणारी ही कुंडली आहे. आता यामध्ये मी एक पाऊल आणखीन पुढे जातो की तुमचं आणि आमचं किंवा या पृथ्वीवर असलेल्या सर्व जातकांचा जन्म कोणामुळे होतो? अतिशय साधा प्रश्न आहे की त्यांच्या आई वडिलांनी.
आता ही आई आणि वडील कशावरती बघतात? आई चंद्रावरती आणि वडील रवीवर. म्हणजेच रवी आणि चंद्रात्मक असलेले, म्हणजेच माता आणि पिता यांच्याशी यांना संबोधणारे जे दोन ग्रह आहेत, त्याचा एक कॉमन भाग हा या नवमांशामध्ये. म्हणजेच काय, याचा खरा अर्थ काय घ्यायचा, सोप्या भाषेत काय घ्यायचा, तर नवमांश हा प्रत्येक गोष्टीचा जन्म दाखवतो. प्रत्येक गोष्टीच्या जन्माचे, प्रत्येक गोष्टीच्या घटनेचे जी मूलतत्व आहेत, त्याचे जे बेसिक्स आहेत, त्याचे जे इंटरनल गोष्टी आहेत, त्यात होते दाखवतो. या अर्थानं ही नवमांशी कुंडली अत्यंत महत्वाची ठरते. तर आता भाग आला की या नवमांशावरून काय बघायचं. प्रथमतः नवम स्थान हे धर्माचं असतं. त्यामुळे पराशरीमध्ये या वर्ग कुंडलीला काही परंपरांमध्ये धर्मांश कुंडली. त्यामुळे नवमांश कुंडली जी आहे ती म्हणजे एक प्रकारची धर्मांश कुंडली. धर्माचा अंश म्हणजे धर्मांश. साधा विचार. धर्म हा ध्रुव या धातूपासून तयार झालेला आणि धर्म म्हणजे काय याविषयीचा थोडासा एक गैरसमज आपल्याला आज दिसतो, तो आपण थोडासा विस्तारानं किंवा थोडक्यात आपण बघूया. आता धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, आता या धर्माची व्याख्या कशातून ज्योतिषामध्ये घेतलेली आहे ते सुद्धा माहित पाहिजे. कारण धर्माच्या अनेक व्याख्या आणि प्रत्येक ग्रंथामध्ये त्याचा उहापोह केलेला. या धर्माची व्याख्या काय हे बघायला पराशरीमध्ये ज्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे तो ग्रंथ म्हणजे वृद्धकारिका. आता वृद्धकारिका हा कारिका ग्रंथांचा एक प्रकार. कारिका म्हणजे काय, कारिका म्हणजे सिद्धांतावर केलेली टीका, सिद्धांतावर केलेले भाष्य, त्यांना कारिका म्हणतात. आणि या वृद्धांनी केलेल्या म्हणजे म्हाताऱ्यांनी केलेल्या नाही, वृद्ध ऋषी होते, त्यांचं नाव वृद्ध होतं, त्यामुळे त्यांचा वृद्धांनी त्यावर केलेलं भाष्य ते वृद्धकारिका या 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 यानं प्रसिद्ध आहे. ज्योतिषामध्ये ज्या संहिता वापरल्या गेल्या त्या संहितांवरची ही प्रमुख कारिका पूर्णतः या आपल्या पराशरीमध्ये वापरली. आता कारिकेनुसार धर्माची व्याख्या काय किंवा धर्म म्हणजे काय, अगदी सोपं आहे. धर्म म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा त्याला जो त्याचं जे स्वतःचं कार्य असतं त्याला धर्म म्हणते. आता धर्म म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्याचं काय काय सांगता येईल आपल्याला, कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे करणे म्हणजे धर्म, दुसरं काहीही नाही. माझ्या हाताचा धर्म काय, माझ्या हाताचा धर्म म्हणजे चांगलं काम करणे, हा माझ्या हाताचा धर्म. मी या हाताने चांगलं काम पण करू शकतो आणि याच हाताने वाईट काम पण करू शकतो. म्हणजेच मी हाताने धर्म करू शकतो आणि अधर्मही करू शकतो. जसं एक उदाहरण द्यायचं झालं, मी नेहमीच देतो ते उदाहरण, की एखाद्याला चाकूने भोसकलं तर हा अधर्म आहे. पण त्याच चाकून एखाद्या सर्जनने एखादं ऑपरेशन करून एखाद्याचा जीव वाचवला तर तो त्या हाताचा धर्म. या अर्थानं ही धर्मांश कुंडली बघावयास, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे काम आहे, प्रत्येक गोष्टीचं जे फल आहे ते त्या जातकाला धर्म करून मिळेल की अधर्माने मिळेल या गोष्टींचा विचार या धर्मांशावरून करतात. हा अत्यंत नवीन विचार आहे आणि धर्मांशाचा जो विचार जर केला
म्हणजे नवमांशाचा विचार जर धर्मांशाप्रमाणे जर केला तर अनेक अनेक गोष्टी की ज्या स्पिरिच्युअलिटीमध्ये येतात, ज्या आध्यात्मिकतेमध्ये येतात, त्या आपल्याला यामध्ये बघाव्यास मिळतात. आणि चांगल्या तऱ्हेनं त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला, किंबहुना असं म्हणता येईल की धर्मामध्ये असलेल्या सर्व संकल्पना, या सर्व संकल्पना या धर्मांश कुंडलींनी तुम्हाला सिद्ध करतात. फक्त ते कसं वापरायचं आणि कसं काढायचं याचं जे स्किल आहे, ते स्किल जर तुम्ही आत्मसात केलं तर हे कोणालाही जमतं. तर या दृष्टीनं या धर्म या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घ्या. धर्म म्हणजे रिलिजन, धर्म म्हणजे तुमचं आपण काय म्हणतो त्याला, सिख, इसाई, हिंदू, मुस्लिम वगैरे वगैरे, ख्रिश्चन, याच्याशी त्याचा काहीही संबंध. हा इतका साधा सरळ अर्थ वृद्ध कारिकेमध्ये वृद्धांना अभिप्रेत होता आणि तोच पराशरांनी आपल्या शिकवणीमध्ये वापरला आणि आपल्या पराशरीमध्ये वापरला. त्यामुळे ही कुंडली जी आहे, ही कुंडली म्हणजे धर्मांश कुंडली आहे. त्यामुळे सर्व धर्माच्या गोष्टींचा विचार आपल्याला यामध्ये करता येतो. आता यामध्ये आणखीन एक भाग असा आहे की नवमांशाची जडणघडण कशी आहे. नवमांशाची जडणघडण कशी आहे म्हणजेच काय, नवमांश कसे व्यापलेले किंवा हे डिव्हिजन कसं केले. जसं 3 अंश 20 कलांचं एक डिव्हिजन केलेलं आहे आपण. तर या तऱ्हेनं जर आपली एक साधी कुंडली जर घेतली आपण आणि त्याचे 9 भाग करायला लागले, तर प्रथम स्थानापासून आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 इथपर्यंत येऊ. म्हणजे मेषेचे जर आपण 9 भाग करायला सुरुवात केली तर कुंडलीच्या पहिल्या भावापासून शेवटच्या भावापर्यंत आपण आलो तर पहिली मेष राशी संपेल. पहिले 30 अंश नवम भावात संपेल. मग आता दुसरी राशी कुठली, तर वृषभ. मग वृषभेचा पहिला नवमांश कुठे येईल, दशमामध्ये. आता बघा, मेषेचा पहिला नवमांश कुठला राहील, मेषच राहील. आणि वृषभेचा पहिला नवमांश मकरेचा, कारण आपण दशमात. कुठलाही टेबल पाठ करायची गरज नाही. ही पद्धत मी माझ्या गुरुगृही शिकले होते आणि आमचे गुरु, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे सगळे बोटावर नवमांश काढायचे. मला कळायचंच नाही कसं करायचं. मी आपलं ते टेबल पाहत बसायचो. मला ते अवकाडा चक्र पाहायची सवय आणि त्याच्यामध्ये नवमांश शोधायला खूप वेळ लागायचा. पण जेव्हा मी या पद्धतीने शिकलो तेव्हा मला यातली जी मूळ मूळ सूत्र आहे ते मला पटकन कळलं. तर या तऱ्हेनं घ्यायचं. मेषेची सुरुवात करायची आहे आपल्याला नवमांश काढायला. मेषेचा पहिला नवमांश मेष, दुसरा वृषभ, तिसरा मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि शेवटचा तुमचा धनु. त्यानंतर वृषभेचा पहिला नवमांश हा कुठला येईल, हा मकरेचा येईल. म्हणजे मेषेचा पहिला नवमांश 1 आला, तर वृषभेचा पहिला नवमांश काय येईल, 10. मग आता वृषभेची आपण जर 9 भाग केले तर ते काय येतील, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथे तुमची वृषभ रास संपली. मग तुम्ही मिथुनेमध्ये गेलात तर मग मिथुनेचा पहिला नवमांश काय येईल, 6 नंतर येतो 7वा, 7वा भाव म्हणजे 7वी रास म्हणजे तूळ. मग मिथुनेचा पहिला नवमांश तुळेचा. इथून परत आपण मोजत चला, 7, 8, 9, 11, 12, 1 आणि 2. इथे मिथुनेचा शेवटचा नवमांश. मग आता राहिली तुमची जलतत्वाची रास कर्क. कर्केचा सुरुवात कुठून होईल, चतुर्थ स्थानापासून. 3 मध्ये ती रास संपली तर चौथ्यापासून ते चालू होईल. म्हणजे चौथ्यापासून काय येणार मग, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. त्यानंतर परत सिंह आली म्हणजे परत मेषेचंच तिथे परिवर्तन होणं.
मेषेची जी प्रक्रिया आहे, पहिल्या 4 राशींची जी प्रक्रिया आहे, तीच परत परत त्यामध्ये येणार. त्याला परिवृत्ती त्रय म्हणतात. ही जी नवमाशांची जी मांडणी, या मांडणीला परिवृत्ती त्रय म्हणतात. हे परिवृत्ती त्याची 3 वेळा होते, म्हणून परिवृत्ती त्रय. काही वर्ग कुंडल्यांमध्ये परिवृत्ती द्वय आहे, काही वर्ग कुंडल्यांमध्ये परिवृत्ती त्रय आहे. या तऱ्हेनं ही नवमाशाची जडणघडण केली गेली. ही फक्त एक कुंडली साधी तुम्ही डोळ्यासमोर ठेवली आणि या प्रकारचं डिव्हिजन लक्षात घेतलं तर तुम्हाला कुठलीही अडचण न जाता तुम्हाला पटकन बघता येईल की हे नवमांश कुठले आहेत आणि या नवमांशाची हे जे सगळे भाग आहेत ते कसे, हे पटकन त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. मी एक PDF काल पावले सरांना दिलेली आहे, ती आपल्याला शेअर झाली असेल. त्यामध्ये हा भाग सगळा विस्ताराने दिलेला आहे. हो सर, मी पाठवली कुंडली सगळ्यांना, पहा ग्रुपवर पण पाठवली आणि ते चॅट बॉक्स मध्ये पण शेअर केलेली. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. छान चालू आहे सर, आवडतंय सगळ्यांना. चल, थँक्यू सर. तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून चॅट बंद ठेवली तुमची. नाही, असं काहीच नाही, नंतर शेअर करीन मी. हा, ओके, थँक्यू थँक्यू सर. कुठे काही तुम्हाला त्यात कमी जास्त असेल तर सांगा मला, आय विल ऍडजस्ट. यामध्ये एक गोष्ट लक्षात काय येते, नवमाशाची जडणघडण आपण बघितली आणि ती कशी कुंडली फिरवून, कुंडलीतले भाव फिरून आपल्याला अति सहजगत्या करता येते, हे सुद्धा आपण बघितलं. यामध्ये एक लक्षात घ्या की मेषेची सुरुवात ही मेषेपासून होते, वृषभेची सुरुवात ही मकरेपासून होते, मिथुनेची सुरुवात ही तुळेपासून होते आणि कर्केची सुरुवात ही कर्केपासून. म्हणजेच काय, सर्व नवमांशांची सुरुवात जी आहे ही 1, 4, 7, 10 या केंद्रातल्याच राशींपासून. म्हणजे असं म्हणता येईल का की नवमांश म्हणजे हा केंद्रांचा अभ्यास. बघा, मी हे स्टेटमेंट करतो, हे अभ्यास आहे, याच्यावरती मेडिटेशन करा, याच्यावरती ध्यान करा, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी अभ्यास. ज्योतिष हा विषय ध्यान करण्याचा, शिकायचा नाहीये. आमच्या गुरूंकडे एक अगदी 13-14 वर्षाचा मुलगा शिकायला आहे आणि ते त्याला अत्यंत याने शिकवायचे. आम्हाला, माझ्यात किंवा आमच्या बरोबर जे 3-4 सहाध्यायी होते, त्यांच्यात जेवढा इंटरेस्ट घ्यायचे नाही तेवढ्या त्या लहान मुलामध्ये इंटरेस्ट घ्यायचे. त्यांना म्हटलं, अरे काय तुम्ही याला शिकवता, याला अजून काहीच येत नाही, साइन कॉस टॅन येत नाही, याला काही येत नाही, गणितातलं काही येत नाही याला, आणि तुम्ही याची अवस्था नाही, तुम्ही याला शिकवणार. आमच्या गुरूंनी सांगितलं की तो हेच तुम्हाला जे शिकवतो तुम्ही सगळं शिकून आलात म्हणून तुमचं डोकं भ्रष्ट झालं, याचं डोकं साफ, म्हणून मी याला शिकवतो. आणि मी जे सांगतो, जे तुम्हाला 4-4 वेळा शिकवून येत नाही, ते याला एका वेळेस येतं. काय येतं त्याला? कारण तो मी शिकवलेल्या गोष्टीवरती ध्यान करतो. आणि मग त्यांनी एक सिक्रेट सांगितलं की पराशराला हे ज्ञान कुठून आलं. पराशरी लिहिली ना त्याने. पराशरांनी काय काय लिहिलं म्हटलं माहित नाही आम्हाला. पराशरांनी काय काय लिहिलं हे माहित पाहिजे. पराशरीमध्ये जो ऋग्वेदाचा मेजर भाग आहे, मोर दॅन 70% भाग जो आहे तो पराशरांनी लिहिली. म्हणजे ऋग्वेदाची रचना ही पूर्ण पराशराची. आणि त्यानंतर 2 प्रमुख पुराण, विष्णू आणि अग्नी, या 2 पुराणांची रचना पराशरानं केली. आणि ही रचना केल्यानंतर मग त्यांनी पराशरी लिहायला गेली. म्हणजेच काय, ऋग्वेद, अग्निपुराण आणि विष्णू पुराण याचा प्राथमिक अभ्यास ज्याचा आहे त्याला पराशरी फार लवकर समजते. आमचा वेदांचा अभ्यास नव्हता, पुराणात थोडी वाचली होती, त्यामुळे विशेष काही आम्हाला पराशरी कळतच नाही. आणि ही जी पराशरीतली गूढतत्व जी आहेत ही सर्व विष्णू पुराणामध्ये दडली. हे खूप बोल्ड स्टेटमेंट आहे, पण याचा अनुभव येऊ शकेल कोणाला. आणि त्यामध्ये गुप्त ज्योतिष, विष्णू पुराणामध्ये अनेक गुप्त दशा दिलेल्या त्या परंपरांमध्येच तुम्हाला कळतात आणि त्याच्यावरूनच ते कळतात.
तो भाग तुम्ही आयुष्यभर वाचला तरी तुमच्या डोक्यात प्रकाशच नाही पडणार की यामध्ये गुप्तदशा आहे. पण अशा अनेक प्रकारच्या गुप्तदशा आणि गुप्त ज्योतिष्य जे आहे हे या पुराणांच्या संकल्पनांमध्ये दडले. असो, मी थोडं विषयांतर केलं त्याबद्दल माफ करा. पण काही अनुषंगिक भाग जो असतो तो सांगितल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्व मला सांगता नाही येत आणि तो भाग तुम्हाला कळायला सुद्धा थोडासा सोपा जातो असा माझा समज आहे, म्हणून मी ते केलं. असं तर यामध्ये एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की 1, 4, 7, 10 या केंद्रस्थानांवरतीच साऱ्या नवमांशांची सुरुवात. आता हे केंद्रस्थानानं काय महत्व आहे ते मी वेगळ्यानं सांगायला नको, सगळ्यांनाच माहिती की पराशरीप्रमाणे स्थानांचं जर महत्व घ्यायला गेलं तर सगळ्यात बळकट स्थान कुठलं तर लग्नस्थान. का बरं? कारण ते केंद्र पण आहे आणि त्रिकोण पण आहे. त्यामुळे ते अतिशय प्रथम दर्जाचं. मग त्याच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे कुठले तर 5 त्याच्या त्रिकोणातले म्हणजे 5 आणि 9. मग त्यानंतरची स्थानं कुठली तर 1, 4, 7, 10 म्हणजे केंद्रस्थान. आणि मग वाईट स्थानं कुठली तर 6, 8 आणि 12. तिसरं स्थान घेतलं नाहीये. 6, 8 आणि 12. आणि मग उरलेली जी स्थान आहेत ती गौण असतात. तर या या तऱ्हेनं जर आपण भावांचं जर एक हे केलं, वर्गीकरण केलं किंवा त्यांची त्यांची जी काही हे आहे, बलवत्ता आहे ती जर आपण तपासली, तर त्याचा क्रम हा लागतो. यामध्ये दुसऱ्या नंबरवरती जे येतात ती केंद्रस्थान. तिसऱ्या नंबरवरती केंद्रस्थान. ते केंद्रस्थानं मग कशी आहेत हो? पराशराने एकच दिलंय की केंद्रस्थानही चांगलीच आहे. पण त्यामध्ये काय येतं? त्यामध्ये संघर्ष येतो. ती गोष्ट मिळते तुम्हाला, पण तिथे जर 1, 4, 7, 10 ही स्थानं असतील, तर संघर्ष आपल्याला किती संघर्ष असेल किंवा विनाशाळाच मिळतील, या गोष्टीचा उलगडा त्यामध्ये. या दृष्टीनं जर हा भाग बघितला, तर नवमांश कुंडली किंवा धर्मांश कुंडली हा एक केंद्रांचा अभ्यास आहे. हे नवमाचं विस्तारित रूप आहे आणि याचं जे डिव्हिजन आहे, याचं जे वर्गीकरण केलं गेलेलं आहे, ते केंद्रांना काहीतरी हायलाइट करतं आणि केंद्रांचा अभ्यास म्हणजेच या धर्मांश कुंडलीचा. या तऱ्हेनं एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की या सर्व केंद्रस्थानं जी आहेत ते केंद्रस्थानं काय आहेत? केंद्रस्थानामध्ये एक एक तत्व दडले. लग्नस्थानामध्ये अग्नितत्व येतं, चतुर्थ स्थानात जलतत्व, सप्तम स्थानात वायू आणि दशमामध्ये पृथ्वी. म्हणजे हा जो तत्वांचा एक जो क्रम आहे, या तत्वांचा सुद्धा अभ्यास अतिशय उत्तमरित्या नवमांशामध्ये आपल्याला केलेला केला जातो किंवा करता येतो. या दृष्टीनं हे एक नवमांशाचं एक आगळं वेगळं असं महत्व. आणि या दृष्टीनं नवमांश वापरणं ही एक फार मोठी उपलब्धी असते ज्योतिषाला. आणि जातकाबद्दलच्या अनेक गोष्टी या धर्मांश कुंडलीवर सांगतात. धर्मातल्या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात आणि मी विस्ताराला जात नाही त्यामध्ये, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये पुष्कळशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत, पण त्या कुठेतरी कशा सांगायच्या, काय करायचं, या दृष्टीनं मी थोडंसं हे करतो. आता तत्वांचा विचार तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तत्व किती आहेत? तत्व 5 आहेत. मग आता कुंडलीमध्ये 4च तत्व घेतात. का घेतात? हा तात्विक भाग आहे. पण एक माहिती म्हणून असू द्या की 4 तत्व आहेत आपल्याकडे: अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी. आणि 5वं तत्व आकाश. ग्रहांना 5 तत्व दिलेली आहेत, पण राशींना मात्र 4च तत्व दिली.
याचं कारण असं की राशी म्हणजे काय आणि ग्रह म्हणजे काय. पराशरीमध्ये ग्रह म्हणजे इच्छारूपी मानले आणि राशी म्हणजे काय, ही राशी म्हणजे ठिकाण आहे. राशी म्हणजे प्लेस आहे आणि ग्रह म्हणजे डिझायर, इच्छा आहे. त्यामुळे जिथे कुठलंही स्थान येतं तिथे आकाश तत्व आहे, मूलभूतच असतं. हा भाग थोडासा कदाचित समजणार नाही. त्याकरता एक पंचीकरण म्हणून एक भाग आहे. तो पंचीकरण जर आपल्याला माहित असेल तर हा भाग आपल्याला पटकन लक्षात येतो. या पंचीकरण काय आहे? पंचीकरण म्हणजे एकच आहे की या पाचही तत्वांचा अंतर्भाव प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तो कसा आहे? तर एक प्रधान तत्व आहे. ते किती असतं? ते 50% असतं. जे प्रधान तत्व आहे ते कुठल्याही गोष्टीमध्ये 50% असतं. आणि उरलेली 4 तत्व जी आहेत, ती 50चा 4 भाग करा म्हणजे 12.5, 12.5, 12.5 या स्वरूपामध्ये बाकीची तत्व असतात. याला पंचीकरण म्हणतात. जेव्हा आकाश तत्वाचा विचार होतो, हे आकाश तत्व काय दाखवतं? आजकालच्या मॉडर्न भाषेत बोलायचं झालं तर स्पेस. आईन्स्टाईनचं माहित आहे ना सगळ्यांना, स्पेस E इज इक्वल टू MC स्क्वेअर वगैरे वगैरे. हा जो स्पेसचा जो कन्सेप्ट आला रिलेटिव्हिटीमध्ये, सापेक्षवादामध्ये, हा आपल्याकडे आधीपासून होता आणि त्याच्यावरती फक्त आम्ही त्याला आकाश तत्व म्हणतो. या तत्वांचा विचार हा मूळ कुठून आला? हा भगवद्गीतेमध्ये आहे. आपल्याला जी नेहमी आपल्या हाताशी असते किंवा हा तत्वांचा विचार सगळा भगवद्गीतेमध्ये पण आले. आणि हा तसा जर तुम्हाला मूलतः बघायचा असेल तर सांख्य वाचा. सांख्यांचं जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये या सर्व तत्वांचा विचार अतिशय उत्तम रीतीने केलेला आहे आणि तो ज्योतिषामध्ये जसाच्या तसा. ही गोष्ट बरेच वेळा आपल्याला माहित नसते. आपण तत्व वापरतो पण तत्व आहेत कुठे, मुळात कुठून आलेली आहे, तर ही तत्व कुठे कुठे वापरली जातात? ही तत्व सगळ्या शास्त्रांमध्ये वापरली जातात. वास्तुशास्त्रात वापरली जातात, इव्हन आयुर्वेदात वापरली जातात, सर्व याच्यामध्ये. या दृष्टीनं हा तत्वांचा जर अभ्यास आणि तत्वांची जडणघडण जर लक्षात घेतली आणि नवमांशांचा तत्वात्मक जर विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उलगडू शकतात. आता यानंतर एक दुसरा भाग आहे की जो नवमांशामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने बघता येतो आणि तो म्हणजे गुण. आता गुण काय आहेत? सगळ्यांना माहिती आहे की तीन गुण आहेत, त्रिगुण आहेत. कुठले? रज, तम आणि सत्व. हाच क्रम आहे त्यांचा, रज, तम आणि सत्व, असंच लक्षात ठेवा. रज सत्व तम करू नका किंवा सत्व रज तम करू नका. नेहमी आपल्याकडे सत्व रज तम असं मराठीत म्हणण्याचा प्रघात आहे, पण तो उलट आहे. रज, तम आणि सत्व या तऱ्हेने जर ज्योतिषात क्रम लक्षात ठेवला तर बऱ्याचशा भानगडी होणार नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टी पटापट पटापट उकलतील. तर रज म्हणजे काय, तम म्हणजे काय आणि सत्व म्हणजे काय? लक्षात काय, आता ह्याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे आणि वेगवेगळी उदाहरणं देऊन हे सांगतो मी नेहमी. पण गुणांचा अभ्यास जो आहे हा खास करून महाराष्ट्रामध्ये ज्योतिषामध्ये फार कमी वापरलेला दिसतो, किंबहुना दिसतच नाही. कारण त्या प्रकारच्या कुठल्याच परंपरा महाराष्ट्रामध्ये गेल्या 150 वर्षामध्ये होत्या असं दिसत आणि तो काही आपला चर्चेचा भाग. पण या गुणांचा जर उपयोग ज्योतिषामध्ये जर केला तर अनेक गोष्टी आपल्याला उलगडतात. कशा? फॉर एक्झाम्पल, मी फार शांत वृत्तीचा माणूस आहे. मी नाहीये तसा, पण एक स्टेटमेंट करतो. मी फार शांत वृत्तीचा माणूस आहे. पण त्या दिवशी मी फार भडकलो. याचं कारण मला जर त्या कुंडलीतून काढायचं असेल तर मला या गुणांचा फार चांगला उपयोग करता येतो आणि ही नवमांश कुंडली त्यावेळेस फार बोलकी ठरते. मग आता हे रजतम सत्व काय येतं? तसं आपण धर्म म्हणजे
इथे बघितलं की हा काही तुमचा सिख, इसाई, हिंदू, मुस्लिमचा भाग नाही. तसं मग आता रजतम सत्व काय आहे? तर ही एक क्रिया आहे आणि ही एक जगामधला हा कुठल्याही क्रियेचा क्रम. म्हणजे काय? आता रज म्हणजे जिथे खूप मुवमेंट आहे. एखाद्या गोष्टीला मुवमेंट असेल तर त्या गोष्टीला आम्ही काय म्हणतो? रज. आपल्याकडे सायन्समध्ये ज्याला स्टॅटिक आणि डायनामिक म्हणतात. डायनामिक म्हणजे जे मोशन मध्ये आहे, तसा सारखा हा प्रकार आहे रजस. त्यानंतर जी गोष्ट स्थिर आहे, ज्या गोष्टीमध्ये मुवमेंटच नाहीये, ती म्हणजे तम. आणि सत्व म्हणजे जी बॅलन्स्ड आहे. आता हे ज्योतिषात कसं वापरायचं? तर प्रथम स्थान जे आहे ते रजस आहे, मग द्वितीय स्थान हे तमस आहे आणि तृतीय स्थान हे सत्व आहे. आता या अर्थाने घेतलं तर 1, 4, 7, 10 ही कुठली स्थानं येतील? ही सर्व रजस स्थानं आहेत. त्याच्यानंतर दोनाच्या केंद्रातली जी स्थान आहेत, द्वितीयाच्या केंद्रातली जी स्थान आहेत, 2, 5, 8, 11 ही तमस आहे आणि तृतीयाच्या स्क्वेअर मधली म्हणजेच केंद्रांमधली जी स्थान आहे ती सत्व. आता याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही खूप दिवसभर खूप काम केलं, हे हा रजस भाव झाला, हा लग्नामध्ये आहे. साहजिक आहे, तुम्ही खूप काम केल्यानंतर थकलात आणि घरी येऊन झोपून गेला, तमस झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठला. कसे आहात तुम्ही? आदल्या दिवशी कामही केलं, मेहनती केली, छान झोप पण झालेली आहे आणि तुम्ही द्वितीय स्थानामध्ये सत्व गुण, म्हणजे तुमच्यामध्ये रजस पण आहे आणि तुमच्यामध्ये तामस पण. 50-50. त्यामुळे तुम्ही आज अगदी सात्विक आहात. सात्विक म्हणजे काय? बॅलन्स आहे तुमचं. कुठल्याही तत्वाचं आधिक्य नाही. तत्वाधिक्य ज्याला म्हणतात, तत्वाधिक्य नाहीये. तत्व आणि अधिक्य कुठलंही तत्व अधिक नाही. दोनही गुण हे समप्रमाण. तर या तऱ्हेनं हे एक्सप्लेन करता येतं. खूप उदाहरण आहे. तुम्ही कॉफी घेतली. कॉफी घेतली म्हणजे कॉफी घेणं ही क्रिया कुठे येते? ही क्रिया लग्नामध्ये, चर आहे ते. कॉफी घेतल्यानंतर काय झालं? तुम्हाला एक हलकी नशा येते. म्हणजे तुम्ही तमस झाला. द्वितीय स्थान. तुम्ही शांत झालात तिथे. कॉफी घेतल्यावर जरा रिलॅक्स वाटतं. हे जे रिलॅक्सेशन आहे, ते तामसिक आहे. तिथे तुम्ही तमस झाला आणि त्यानंतर परत दुसऱ्या कामाला लागला. तिथे तुम्ही सात्विक. तिथे तुम्ही अगदी सत्वगुण प्रधान. या तऱ्हेनं अनेक ठिकाणी वापरते. तुम्ही तिथे कुठलंही घेऊ शकता. कुठलंही इंटॉक्सिकंट तुम्ही लग्नात घ्या. द्वितीय स्थानात काय होतं? साधी दारू जरी घेतली, तरी दारू पिणं हे कुठे येईल? हे लग्नामध्ये. कारण तो चर चर स्वभावाचा माणूस. म्हणजे रजस गोष्ट आहे. तर ती घेतल्यानंतर काय होतं? तो झिंगून पडतो. म्हणजे झाला तमस. तो कुठे आला? द्वितीयामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी तो सत्वामध्ये. या तऱ्हेने सुद्धा तुम्हाला, या तऱ्हेनं अनेक उदाहरणं तुम्हाला या रजतम सत्वाचे घेता येतील. तर या अर्थानं या हे आल्या, हे भाव आले रजतम सत्वाचे आणि त्यामध्ये काळपुरुषाच्या ज्या राशी आहेत त्या सुद्धा या गुणांच्या राशी आहेत. यामध्ये मग आता हे जे गुण आहेत, या गुणांचं वर्गीकरण ग्रहांमध्ये कसं केलं गेलं? ग्रहांना सुद्धा रजतम सत्व दिले. त्यामध्ये कसं आहे की जे 2 असे ग्रह आहेत की जे आम्हाला सदैव प्रकाश देतात. असे जे ज्याला आम्ही ल्युमिनरीज म्हणतो. ते त्या 2 ल्युमिनरीज म्हणजे रवी आणि चंद्र. दिवसाला रवी देतो आणि रात्रीला चंद्र देतो. त्यामुळे रवी आणि चंद्र यांना आम्ही सत्वामध्ये टाकतो.
त्यानंतर आपल्याला ज्ञान देणारा आणि आपल्याला इंटेलिजन्स देणारा जो प्रमुख ग्रह आहे तो म्हणजे गुरु. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तो पण आम्ही सत्वगुण, रवी, चंद्र आणि गुरु या हे तीन ग्रह जे आहेत हे तीन ग्रह सत्वामध्ये आहेत. मग आता रजमध्ये काय आलं? रजमध्ये शुक्र आहे आणि बुध आहे. हे दोन ग्रह तुमच्या रजस तत्वामध्ये आणि उरलेले शनी, मंगळ, राहू आणि केतू हे चार ग्रह तमस यामध्ये आहेत. आता यामध्ये एक खूप मोठं वैचित्र्य आहे की जे तुम्हाला कुंडलीमध्ये लावून एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघताय. कुंडलीमध्ये तत्व आणि त्यामध्ये पडलेला ज्या भावात ते पडलेलं आहे त्या भावाचा गुण याचा जर सूक्ष्म अभ्यास केला तर कुंडली बऱ्याच अर्थी आपल्याला उलगडते. प्रकर्षानं समजा एखादा भाव रजस असेल आणि त्यामध्ये तामसिक ग्रह पडला असेल तर त्या ग्रहाचा कुठला गुणधर्म तिथे उत्पन्न होईल हे पुष्कळदा बुचकळ्यात टाकणार असतं. पण ज्याचा गुणाचा अभ्यास आहे, ज्याला गुण चांगले कळतात, त्याला ही गोष्ट अत्यंत चांगल्या रीतीने उलगडते. या गोष्टी मी जास्त विस्ताराने जात नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि रात्र थोडी आणि सोमवार असा आपला आजचा प्रकार आहे. त्यामुळे त्यामध्ये मी जास्त विस्ताराने जात नाही. पण या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो यामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने करता येईल. म्हणजेच ज्योतिषाच्या भाषेत सांगायचं झालं तर केंद्रस्थानं जी आहेत ही सगळी कशी आहेत? चर स्वभावाची आहेत. चर म्हणजे रजस, म्हणजेच रजस गुणाची. आणि जी पणफर स्थान आहे, पणफर स्थान म्हणजे 2, 5, 8 आणि 11 ही पणफर स्थानं जी आहेत ही तामसिक आहे. ही स्थिर स्वभावाची म्हणजेच ती तामसिक स्वभावाची, तामसिक गुणाची आहे. आणि द्विस्वभाव म्हणजे ज्याला अपोक्लिप म्हणतो 3, 6, 9 आणि 12 ही सर्व अपोक्लिप स्थान. ही जी अपोक्लिप स्थानं जी आहेत ही सत्वगुणाची. या तऱ्हेनं या गुणांचा जर अभ्यास आपण बघितला किंवा या गुणांचा जर अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या उत्तम रीतीने आपल्याला कळू शकतात. या तऱ्हेनं हा जो नवमांशाचा एक भाग आहे हा भाग आपण जर लक्षात घेतला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यामध्ये कळू शकतात आणि धर्मांश कुंडली म्हणून नवमांश कुंडली मांडता येते आणि त्याचा अभ्यास करता येतो. यानंतर नवमांशावरून काय काय बघितलं जातं, नवमांशावरून विवाह कसे बघतात, नवमांशावरून आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी बघतात, नवमांशाच्या प्रथम भावात काय बघतात, द्वितीय भावात काय बघतात, चतुर्थात काय बघतात, पंचमात काय बघतात, असे आणखीन खूप डिटेल्स आहेत नवमांश कुंडली की जो एक विस्तारानं एक 3 दिवसाचा व्याख्यानमालेचा विषय होऊ शकेल. आणि नवमांश कुंडली कशी वापरायची तो एक आणखीन मोठा भाग. आणि त्याचे सगळे जे मूल संकेत जे आहेत ते कसे आणलेत, कसे कसे घ्यायचे, हा सगळा जो भाग आहे. नवमांशावरून पहिलं लग्न कसं बघायचं, नवमांशावरून पहिलं लग्न चालू असताना दुसऱ्या कोणाशी याचे विवाहबाह्य संबंध आहेत का हे कसे बघायचे, किंवा पहिली पहिली बायको गेली तर दुसरी बायको केव्हा मिळेल हे कसं हुडकायचं, वगैरे वगैरे वगैरे. अत्यंत गूढ आणि अत्यंत गहन असा विषय आणि यावरती जितकं बोलावं जितकं शिकवावं एवढं कमी. पण या याच्यावरती एक स्वतंत्र मॉड्यूल, एक स्वतंत्र व्याख्यानाचं सत्र होऊ शकेल. आणि मला असं वाटतं पावले सरांनी तसा तुम्ही सगळ्यांनी त्यांना रिक्वेस्ट करा, आपण पावले सरांमार्फत तसा एक छान अभ्यासक्रम आपण हे करूया आणि तो तुम्ही जर अभ्यासला तर मलाही ते तुम्हाला शिकवायला मजा येईल. मी तर नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतच असतो, पण या सगळ्या झूम वगैरेच्या माध्यमातून शिकवणं मला फार आवडेल. आणि ही गोष्ट काही माझ्याजवळ ठेवायची नाहीये, ही गोष्ट सगळ्यांना वाटायचीच आहे. जितकी वाटली जाईल तेवढी ती वाढणार आहे. आणि आता गेले 22 वर्ष मी तेच काम करतोय.
त्यामुळे मला त्यामध्ये कुठलंही हिच नाही, मला कुठलंही त्यामध्ये. तर मी पावले सरांना विनंती करतो, तुम्ही करा की असा एक चांगला एक अभ्यासक्रम, असे पुष्कळ विषय माझ्याकडे आहेत की जे असे साधारणतः 3-4 दिवसाचे, 3-4 दिवसाचे, दीड-दीड तासाचे असे जर आपण उपक्रम केले, मला वाटतं की फार चांगल्या रीतीने ते आपल्याला घेता येतील. हा एक फक्त नवमोश कुंडलीमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि किती भाग हा आज महाराष्ट्रात माहीत आहे आणि नाही आहे, याची एक एक कर्टन रेझर, एक कल्पना असावी, या उद्देशानं मी हे 1 तास बोललो तुमच्याशी. तुम्ही मला टॉलरेट केलं याबद्दल धन्यवाद. आणि मी जे काही बोललो हे तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला रुचलं असेल, असं मी गृहीत धरतो. कुठे तुम्हाला यामध्ये सुधारणा पाहिजे असेल, जी गोष्टी पटल्या नसतील, त्या तुम्ही यथावकाश पावले सरांमार्फत मला सांगा. मी त्याच्या मला जेवढं शक्य आहे तेवढी मी उत्तर जरूर देईन. मला असं वाटतं मी आता पावले सरांकडे हा मंच देतो आणि ही जी आपली कारवाई आहे याची ही पुढे त्यांनी न्यावी, असं मी त्यांना विनंती करतो. पावले धन्यवाद. सर आपल्याकडे. हा, खूप छान व्याख्यान आहे, झालंय आपलं, आणि सगळ्यांनी चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बरं, आणि एक 5 मिनिट वेळ आहे का, काही प्रश्नोत्तर असतील तर करता येईल आपल्याला, काहीच हरकत नाही. तर कोणाचे काही एकाने, प्रश्न असतील तर लाईव्ह घे. मी माईक अनम्यूट करायचं चालू करतो इकडून. एकाने एका वेळेस बोलावं अनम्यूट करून. 5च मिनिट, सरांना तेवढा वेळ नाही आहे, तर मी 5च मिनिट सांगतो, 1-2 प्रश्न विचारा. बोला, कोण विचारताय? विनाकारण अनम्यूट करू नका माईक. ज्यांना विचारायचं त्यांनीच करा फक्त. बोट सर, किर्लोस्कर बोलतोय. कोण बोलतोय? किर्लोस्कर बोलतोय. हा, बोला किर्लोस्कर सर. बोट सर नमस्कार, किर्लोस्कर बोलतोय. आवाज नाही जात तिकडे. बोला बोला, ऐकतायत सर. नाही, त्याला तेच विचारायचं, श्री भटांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे गुण सगळे दिलेले आहेत, तेच आहेत का विचारायचं होते. सर तुमचं माईक अनम्यूट करा. आता इथं ऐकू? हा सर, नमस्कार, किर्लोस्कर बोलतोय सर. किर्लोस्कर बोलतोय, बोला. काय म्हणतात तुम्ही? भट सरांचं मजेत आहे. काही? हा, भट सरांचं एक पुस्तक आहे ना सर, त्याच्यामध्ये हे रजतम गुण आणि रसरूप स्पर्श वगैरे ग्रहांचं हे सगळं संख्याशास्त्रावरती त्यांनी हे दिलेलं आहे पुस्तकामध्ये, तर तेच आहे का? नाही, ते थोडंसं अप्लिकेशन त्याचं वेगळं आहे. अच्छा. त्यांनी तात्विक भाग दिलाय तो चांगला आहे त्याच्यातला, हा हा, आणि तो पूर्ण संख्यातूनच त्यांनी घेतलेला आहे. हो पण बरोबर. ते वाचताना त्याच्यामध्ये कसं आहे की ज्योतिष्याला ते कसं लागतं हे त्यामध्ये नाहीये. आणि नाही, दुसरी गोष्ट, ते त्याचा जो आधार घेतलाय त्यांनी तो पूर्ण आयुर्वेदाचा घेतलाय. बरोबर आहे, आयुर्वेदाचं घेतलं. त्यामुळे ते तुम्हाला तात्विक विचार त्या पुस्तकातून अत्यंत सुंदररित्या मिळेल. फार सुंदर दिलंय त्यांनी, त्यात त्यांचा चांगला हातखंड आहे. फक्त ते लिहिताना त्याचं ज्योतिषाचे अप्लिकेशन त्यामध्ये नाही. हॅलो 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 सर. हॅलो सर. आपलं नाव सांगा. सर, मी स्मिता त्रिवेदी बोलते. हा, बोल. सर, दुसरं लग्न किंवा तिसरी लग्न आजकाल खूप होत आहेत, तर ह्याच्यावरनं कोणाचंच मला असं काही गायडन्स मिळाला नाहीये बरोबर. तर ह्याच्यावर कृपा करून व्हिडिओ तुम्ही बनवाल का सर? म्हणजे एक लेक्चरच ठेवा 2-3 तासाचं असं स्पेशल. एक आपल्याला असं एक हे ठेवता येईल. काय आहे, माझी अडचण ही आहे की ज्या बेसिक संकल्पना जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत त्या गोष्टींमध्ये मी जाऊ शकत नाही. कारण मी ते जर तुम्हाला पटापट सांगायला लागलो तर ते सगळे तुम्हाला बाउन्सर जातील आणि कळणार काहीच नाही. नाही, कारण सर आम्ही म्हणजे बेसिक लेवलचं तर शिकलेलो आहोत, तर त्यामुळे ज्यांना समजते ते समजून घेतील, म्हणजे मला असं वाटतं. कारण बरीच लोक याच्यामध्ये शिकलेली आहेत, तर त्यामुळे मला असं वाटतं की सर तुम्ही ठेवावं एखादं लेक्चर तरी याच्यावर. सगळी जी लोक शिकलेली आहेत ती एक शास्त्री परीक्षेच्या माध्यमातून शिकलेली आहेत आणि विद्यापीठाच्या स्तरातून शिकलेली आहेत, किंवा आणखीन जे काही प्रायव्हेट उपक्रम असतील त्यातून शिकलेली आहेत. हो सर. त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या सगळ्या लेवल्सला हा भाग थोडासा वेगळ्या तऱ्हेने घेतला, आणि हा भाग जो
मी सांगतोय हा थोडा वेगळ्या प्रकारचा. त्यातली अच्छा. जी गॅप आहे ती गॅप आपल्याला पहिल्यांदा भरून काढायची आहे आणि ती एकदा भरून निघाली मग तुम्हाला समजायला काही अडचण नाही. ओके ओके सर. हॅलो हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर, मी डॉक्टर प्रेरणा जंगम बोलतेय. हॅलो. हा बोला बोला. हा सर, आपण जे सांगितले की साधना त्रिकुंडलीवरून कुठल्या भावावरून साधना आपण कशी पाहायची, ती कुठली साधना करावी जातकाने ते साधना करायला ना ज्याला उपासना म्हणतो आपण. हा उपासना. तर तो विषांश कुंडली म्हटलेली आहे. अच्छा विषांश मधून 12 काढले तर 8. 8वं हा. स्थान हे स्थित्यंतराचं आहे, परिवर्तनाचं स्थान आहे. आणि अच्छा 12 नंतरच्या कुंडल्या या मानसिक स्तराच्या आहे. म्हणजे मनाचं स्थित्यंतर कशात घडतं याचा जो सूक्ष्म अभ्यास आहे तो विषांश बनतो. म्हणून साऱ्या उपासनांचा जो विचार आहे तो हा, हा. यामध्ये येतो. कोणाला ध्यान पाहिजे, कोणाला जप पाहिजे, कोणाला तप पाहिजे, की कोणाला आणखीन काही पाहिजे. ध्यानाच्या कमीत कमी 108 पद्धती आहेत. त्यापैकी कुठली पद्धत त्याला सूट होईल, कुठली सूट होणार नाही, यासारखे अनेक जे सूक्ष्म विचार आहेत ते विषांश करतायत. ओके. हॅलो नमस्कार सर. हा सर नमस्कार सर. सर मी राघवेंद्र अडकाल बोलतो सर. बोल. हा सर राघवेंद्र अडकाल बोलतो सर मी. हा बोल. हा सर, ते आपलं बोधाबर सरांचं जे नवमांश रहस्य आहे सर, ते एकदम उपयोग पडेल का सर? ते नवमांश रहस्यांमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या दिलेल्या आहेत आणि नवमांशामध्ये पडलेले तारे, त्यांची फळं या दृष्टीने खूप चांगले दिले. अगदीच छान पुस्तक आहे ते. हा सर, तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये थोडं आहे त्याच्यामध्ये. हो सर. संग्रही असावं, संग्रही असलेलं. हो सर, धन्यवाद सर. हॅलो नमस्कार सर. हा हॅलो. हा बोल. हा मी देऊळकर बोलतो. हा. हॅलो. हा बोला. हा सर, एक माझा छोटासा प्रश्न होता की जर लग्न कुंडलीमध्ये एखादा ग्रह ठीक असेल, राशीत असेल किंवा उचित असेल आणि कधी कधी तो नवमांश कुंडलीमध्ये नीचेचा होतो, मग विवाहाचा पाहताना त्याचं काय समजावं? सप्तम स्थान नाही, त्याचा दर्जा कमी होतो. विवाहाच्या संबंधित काही त्याचं जे फळ असेल त्याचा जो दर्जा आहे, आपण कुंडलीचं मूल्यमापन करतो, त्याचा एक आपण त्याला तौलनिक अभ्यास करतो. त्यावेळेस कुठला ग्रह कसा पडलाय, कुठला ग्रह कसा आहे, समजा तो लग्न कुंडलीमध्ये खूप चांगला असेल आणि तो त्या वर्ग बिघडला असेल तर त्याच्या फळामध्ये न्यूनता निर्माण होते. उलट पक्षी जर एखादा ग्रह बिघडलेला आहे आणि तो नवमांशामध्ये खूप चांगला आहे तर त्याची फळ स्वप्नात मिळतात. अच्छा, वर्गोत्तम झाला तर मग त्याची फळ इकडे चांगलेच मिळणार नाही का? त्याची फळ स्वप्नात मिळतात. कारण शेवटी मूळ जी वर्गकुंड आपली जी तुमची राशी कुंडली जी आहे म्हणजे लग्न कुंडली तीच मेन आहे. अच्छा. त्यामधले ग्रहयोग जर चांगले असतील तरच ते फळ मिळेल. जसं आडात असेल तर पोऱ्यात येईल असं म्हणतो आपण. तसं ते मेन जो तुमची जॅकवेल जी आहे ती जॅकवेल म्हणजे लग्न कुंडली. अच्छा. ही जर चांगली असेल, त्याच्यात जर भरपूर पाणी असेल तर मग या बाकीच्या कुंडल्यांना पाणी मिळणार. या अर्थात त्याचं फळ मिळतं तुम्हाला, पण ते स्वप्नात. ओके. हॅलो सर. हा बोला. हा, नवमांश कुंडलीत गोचर भ्रमण लावलं जातं का? हो, लावल्या जातात. नवमांश कुंडलीत योग पण बघितले जातात आणि नवमांश कुंडलीमध्ये गोचर पण लावले जातात. ते लग्न कुंडली प्रमाणे धरायचं का नवमांश कुंडली प्रमाणे गोचर बघायचं? नवमांश कुंडली प्रमाणे. अच्छा, थँक्यू. नवमांश बघताना सगळं नवमांशातच लावायचं. तो एक स्वतंत्र विषय आहे. अच्छा. त्याचे नियम वेगळे आहेत, त्याचे नियम काही वेगळे आहेत. कसं काढायचं त्याची काय नवमांश कुंडलीचे काय पुस्तकं वगैरे आहेत का? म्हणजे नवमांश कुंडलीवरती एक वर्गचक्र म्हणून एक पुस्तक आहे संजय रथांचं, ते असावं सगळ्यांकडे. त्यामध्ये वर्ग कुंडलीवरती फार छान दिलं. अच्छा, थँक्यू सर. हॅलो सर. हा बोला. हा नमस्कार, मी सुनील देव पुण्यातनं बोलतोय. हा बोला. आपण काही याच्यावरती पुस्तक वगैरे लिहिलेलं आहे का सर? माझं एक वर्ग कुंडल्यांचा अंतरंग म्हणून आहे, त्यामध्ये वर्ग कुंडल्यांवरती सर्वच वर्ग कुंडल्यांवरती. आणि हे पुण्यामध्ये भेटतं का आपल्याला? ते तुम्हाला पाहिजे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पाठवून देते पुस्तक.
पत्ता दिला येस सर, येस सर. पोस्ट करायची. थँक्यू सर. आपले लेक्चर खूप छान झालं. बाजारात ते पुस्तक नाही आहे, बाजारात ते पुस्तक नाही आहे, पण माझ्याकडे काही त्याच्यात 1-2 गठ्ठे आता ते हाती लागले. आता येस सर, येस सर. रिप्रिंटचा विचार आहे त्याचा, पण तो येस सर. करण्यापूर्वी 1-2 गठ्ठे हाती लागले तर ते मला तुम्हाला देता येतील. थँक्स अ लॉट सर. थँक्स अ लॉट. संजय देवव्रतच आहे बोल. त्यांचं स्वतःच आहे. हा, त्यांचं नाव ते देवव्रत आहे त्यांचं. संजय देवव्रत. देवव्रत भट. अहो पुस्तकांचा वर्ग कुंडलीचा, नवमांश कुंडलीचा वर्ग कुंडलीचा वर्ग. आणखीन कोणाला काही विचारायचंय की आता? हॅलो सर. हा, नमस्कार. हॅलो, मी मनीषा अमृते बोलते. हा, बोल. मला विचारायचं होतं की जे मेषेची कुंडली आहे, तर जे नवमांशामध्ये जर सेम नवमांश असेल तर त्याचे फलादेश कसे असतात? म्हणजे वर्गोत्तम नवमांशाचं फळ. वर्गोत्तम नवमांश असेल तर ते जे ग्रहांची बलवत्ता वाढते, आणि वर्गोत्तम जर असेल तर त्या लग्न कुंडलीचा दर्जा वाढतो. अच्छा, ठीक आहे. पण सगळ्याच ग्रहांच्या बद्दल आपण असं बोलू शकतो? मेषेची कुंडली असेल तर मेषेतला मेष नवमांश जर आला ग्रहाला, तरीही आपण म्हणू शकतो की तो चांगलाच फलादेश मिळेल. चांगला आणि वाईट हे रिलेटिव्ह आहे. ज्योतिषामध्ये चांगलं वाईट शुभ अशुभ काहीच नाही. अच्छा, मेषेचा मंगळ असेल आणि तो वर्गोत्तम ह्याच्यामध्ये नवमांश मध्ये मेषालाच गेला, तर तो फळ चांगला देईल का? याची बलवत्ता वाढेल एवढं मी म्हणू शकतो. तो चांगलं फळ देईल की वाईट फळ देईल हे बाकीच्या ग्रहस्थितीवर अवलंबून आहे. आणि जे तुमच्याकरता चांगलं आहे ते कदाचित माझ्याकरता वाईट असेल. त्यामुळे चांगलं वाईटच जाऊ नका. ज्योतिष शिकायचं असेल, आमच्या गुरूंनी पहिले सांगितलं की शुभ अशुभ पाप पुण्य हे सगळं विसरा. शुभ म्हणजे काय? गुणांची वृद्धी. आणि अशुभ म्हणजे काय? गुणसंकोच. बरोबर. ओके, ठीक. थँक्यू. त्यामुळे त्यात एवढंच आहे की मंगळाला इथे वाढायला अतिशय पोषक वातावरण मिळेल. मग मंगळाची इच्छा काय? मंगळ कसा आहे? मंगळ तामसिक आहे. त्याच्या ज्या तामसिक इच्छा असतील त्या त्याला रजस गुणामध्ये आल्या, मग तो कसा वागेल? हे सगळं एक टेक्निक. तो जास्त तामसिक होईल ना? जास्त तामसिक होईल तो. नाही, दुर्दैवानं नाही. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. हे वेगळं त्याचं शास्त्र. हेच कन्फ्युजन जे असतात हे सगळे यामध्ये तुमचे क्लिअर होतील. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो. हा, बोला. तूळ लग्नामधला मेष तूळ लग्नाला मेषेचा शनी सप्तमात आहे आणि नवमांश कुंडलीत पण मेषेचा शनी आहे. त्याची बलवत्ता वाढली त्याची बलवत्ता. पण तो योगकारक असतो तूळ लग्नाला. तो आहे ना, मग तो चांगला राहील. तो मग चांगला फायदा देईल का? तो योगकारक आहे ना, तर मग त्याची बलवत्ता वाढली, त्यामुळे त्याची फळं आणखीन त्याची फळं देण्याची तीव्रता वाढली. थँक्यू. सर, तुमचा नंबर मिळेल का? माझा नंबर आहे 9428 9428 066 066 17. थँक्यू सर. हॅलो. या तऱ्हेने नवमांशावरती आपल्याला पुष्कळ बोलता येईल आणि यात राहिलेले जे सगळे भाग आहेत ते विस्तारानं कुंडल्यात देऊन कुंडल्यांना कसं लावायचं असं एक प्रॅक्टिकल वर्कशॉप घेता येईल आपल्याला. इतकं त्यामध्ये पोटेन्शियल आहे. तुम्ही सगळेजण एकत्रित या आणि पावले सरांना सांगा. ते कुशल नियोजक आहेत सर्व गोष्टींचे आणि त्यांना त्याचा या सर्व गोष्टींचा फार चांगला अनुभव आहे. तर तो त्या अनुभवाचा आपण सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा आणि असे आपल्याला तुम्ही सांगा. आपण असे चांगले चांगले मॉड्यूल्स तयार करू, ते तुम्हाला देऊ. त्यानंतर तुम्ही त्यात काही सुधारणा असतील, काही त्याच्यामध्ये वैषम्य असेल ते सांगा, ते आपण बघू त्याच्यावर आणि एक चांगला असा एक कार्यक्रम आपल्याला करता येईल. मला असं वाटतं
सर तुमचा माईक चालू करा. माईक चालू करा सर. हा, आता येतोय आवाज? हो येतोय. हा, तर बस मी हेच म्हणतो की आज आपण आता इथेच थांबूया आणि नवमांशावरती बाकीच्या अशा ज्योतिषी शास्त्रातल्या अनेक विषयांवरती जसं अष्टक वर्ग आहे, अष्टक वर्गाचा वास्तूतला उपयोग महाराष्ट्रात म्हणजे जास्त माहित नाहीये. अष्टक वर्ग वास्तूकरता कसे वापरायचे, कुंडलीवरून दिशा ज्ञान कसं होतं, कुंडलीवरून तुमचं घर कसं ओळखता येतं, तुमच्या खोल्या कुठे आहेत, कुठल्या दिशेला काय आहे, किंवा कुठल्या दिशेला ते तुम्हाला जास्त चांगलं नाही, असे अनेक प्रॅक्टिकल आस्पेक्ट जे आहेत जे तुम्हाला कुंडलीवरून तुम्हाला ओळखता येतात, सांगता येतात. त्यामध्ये अष्टक वर्गांचा वापर कसा करता येतो, अष्टक वर्ग काय आहे, हा एक विषय आहे. त्यानंतर अनेक वर्ग कुंडली आहेत, जसं नवमांश आहे, दशांश आहे. दशांश ही सगळ्यात लाडकी कुंडली आहे, कारण मला कुठे सर्व्हिस लागेल, कधी लागेल, काय लागेल. सर्व्हिस लागली तर माझा बॉस कसा येईल, तो मला हॅरॅस करतो, मग माझे किती दिवस चालेल, मग माझी बढती किती, कुठे आहे, ट्रान्सफर्स आहेत का, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न जे आहेत हे दशांशाच्या वर्ग कुंडलीवर अत्यंत चांगल्या रीतीने आपल्याला बघता येतात. दशांश कुंडली आहे, नवमांश आहे, अशा ज्या वर्ग कुंडल्यांची माहिती आणि त्या कशा वापरायच्या आणि त्याचं एक प्रॅक्टिकल अप्लिकेशन या दृष्टीनेही आपल्याला वर्कशॉप्स घेता येतील. तर माझ्याकडे काही त्याची लिस्ट आहे ती मी आपल्याला देईल. त्यातले जे पावले सरांना चांगले वाटतील त्यावरती आपण निश्चित काहीतरी चांगले करू शकतो. पावले सर हे अत्यंत चांगले आणि कुशल संघटक आहेत, कुशल आयोजक आहेत. या त्यांच्या चांगल्या गुणाचा आपण सगळ्यांनी वापर करून घ्या आणि त्यांच्याकडे या रीतीनं आपण सगळी मागणी करा. ते निश्चित यामध्ये काहीतरी करतील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि हा माझा जो माईक आहे हा मी सरांकडे देतो, उज्ज्वल पावले सरांकडे देतो. नमस्कार, धन्यवाद. आपण मला इतका वेळ टॉलरेट केलं याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. नमस्कार. तर सगळे अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते आणि सगळ्यांना खूप आपलं व्याख्यान आवडलेलं आहे. आणि मी सर्व पार्टिसिपेंट्सना विनंती करतो की त्यांनी आपला इंटरेस्ट माझ्या त्या ग्रुपवर नोंदवावा. वेदचक्षू व्याख्यान मला ग्रुप तयार केलेला आहे, त्याची लिंक पण मी शेअर केलेली आहे, माझा मोबाईल नंबर पण शेअर केलेला आहे. तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आपला इंटरेस्ट नोंदवावा. आम्ही लवकरच त्याचे टाइम टेबल आणि फीस स्ट्रक्चर वगैरे सगळं जाहीर करू आणि लवकरच आपण झूमवरच अशी कार्यशाळा घेऊ. त्याच्यात आपल्याला सर डिटेल शिकवतील आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळेल. सरांना म्हणजे वेळ नसतो, त्यांचे व्याख्यान आणि इतर कामं चालूच असतात, पण वेळात वेळ त्यांनी काढून आपल्याला जे 1 तासाचं इथे लेक्चर दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण मोठ्या संख्येने इथे आलात आणि ह्या व्याख्यानाचा लाभ घेतला तर याचा मला खूप आनंद झालेला आहे. आणि पुढे जे कार्यशाळा होणार आहे त्याला सगळ्यांनी असाच प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम व्याख्यानाचा संपलेला आहे असं मी जाहीर करतो. आणि इथे मी मीटिंग एंड करणार आहे, पण त्याच्या आधी कोणाला चॅट बॉक्समध्ये काही बघायचं असेल, कॉपी करून घ्यायचं असेल तर करून घ्या. त्याच्याशिवाय मला पर्सनल टाइमलाईनवर किंवा ग्रुपमध्ये आपण संपर्क करू शकता. तर मी 1 मिनिटानंतर हे मीटिंग एंड करतो. धन्यवाद. सर 11 वाजताचं झालं का सेमिनार? झालं. हो, ते परत नाही होणार? नाही, बघूया आपण. आता ह्या मीटिंग पुरतं तरी थांबतो मी. सरांना लिव्ह करू. ओके. लागलं तर आपण परत करूया. ओके. तर आपण मीटिंग लिव्ह केली तर चालेल, आपल्याला जे काही काम. ओके, थँक्यू सर. कोणाला काय माझ्याशी बोलायचं असेल तर बोला तुम्ही. आणि चॅट बॉक्स मध्ये नंबर वगैरे सगळे शेअर केलेले आहेत. सरांची जी फाईल आहे इन्फॉर्मेशनची ती सुद्धा मी शेअर केलेली आहे. कोणाला काही टेक्निकल अडचण आहे का तुम्ही बोलू शकता. हॅलो.
हा, कोणाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता. सर बोला बोला. हॅलो हा बोला. शहरवाले बोलते मी. बोला मॅडम बोला. हा सर, सरांनी जे सजेशन दिलंय त्याप्रमाणे आपण खरंच घेऊया एखादं त्यांचं सेमिनार. हो हो, मी बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आहे. हो पण हो काय काही वर्ष म्हणजे 1-2 वर्षापूर्वी त्यांना अडचणी होत्या, कधी मी अवेलेबल नव्हतो आणि ते म्हणजे वेगवेगळ्या कारणास्तव ते राहूनच गेलं. नाही तर मला औरंगाबादला पहिली वर्कशॉप त्यांचं घ्यायचं होतं. नाही, कारण अतिशय सुंदर आणि सहज आणि सोप्या शब्दात समजेल असं त्यांनी सगळं विस्तृत त्याचे हे आपल्याला दिलंय इतकं सगळं. डिटेल आणि ते इतक्या व्यवस्थित सोपं करून आपल्याला सांगतायत. हो हो विषय हो किचकट येतो. हो, किचकट विषय पण अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी शिकवला. ते बघून म्हणजे असं आणि वाटतं की त्यांचं जे आता बोलू. हॅलो. पावले सर, सरांची फाईल परत एकदा शेअर करा ना, आली नाही इकडं माझ्याकडे. करतो मी शेअर. ओके ओके, थँक्यू सर. हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय मी. अतिशय सुंदर झालं व्याख्यान. धन्यवाद धन्यवाद. परत एकदा आपल्याला आवडेल कार्यशाळा अटेंड करायला. हो अवश्य. SN कुलकर्णी, अहमदनगर. हा नमस्कार सर, नमस्कार. तुम्ही आले, खूप आनंद वाटला. आजचा कार्यक्रम खूप छान झाला बरं का. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान झाला. म्हणजे जे काही अडचणी होत्या त्या एकदम वॉश आउट झाल्या, एकदम छान झालं एकदम. हो हो. आणि त्यांची जर तुम्ही फाईल वाचली ना, त्याच्यात खूप डिटेल त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. एवढं भरभरून कोणी देत नाही खरं म्हणजे. खूपच छान, खूपच छान. म्हणजे आज दर्जेवार एकदा एक नंबरचा कार्यक्रम झाला सर. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा बोला. हा, मी समंता रानडे पुण्याहून बोलते. तुमच्या बहुतेक सगळ्या कार्यशाळा मी अटेंड केल्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. मला एवढंच विचारायचं आहे की जर ह्या पेड कार्यशाळा तुम्ही घेतल्या देवव्रत सरांच्या, तर त्या आम्हाला कशा कळणार? कारण आम्ही तुमच्या वेदचक्षू ह्याच्यावर नाही आहोत. मी लिंक टाकली मॅडम आता याच्यावर चॅटवर. तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर एक मेसेज टाका, मी तुम्हाला लिंक पाठवतो, त्याच्यावरून जॉईन व्हा तुम्ही. ओके, ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर. येस. हॅलो. हा बोला बोला. उज्ज्वल सर, मला फाईल नाही मिळाली, तर मी चॅट विंडो मध्ये टाकलेली. चॅटवर तुम्ही त्याला स्क्रोल करून बघा ना, खाली किंवा वर कुठेतरी असेल. ऍक्च्युली मी ना लॉग आउट झालेलो, त्याच्यामुळे परत एकदा टाकू शकाल तुम्ही? नाही, तुम्ही लॉग इन करा ना परत. हो, केलं मी लॉग इन परत. पण त्याच्यात हो, मीटिंग चालू आहे, लॉग इन पण केलं, पण मला अगोदरचे चॅट मेसेजेस दिसत नाहीयेत. मी परत एकदा शेअर करतो, बघा तुम्ही. हो चालेल चालेल. किंवा मला व्हॉट्सअपला पिंग केलं तर मी तुम्हाला पाठवेन तसं. तुम्ही ग्रुपमध्ये नाहीये का वेदचक्षू व्याख्यानमाले? मी ऍड केलाय आता स्वतःला, ग्रुप जॉईन केलाय मी. त्याच्यात परत एकदा टाकतो मी. इथे पण टाकली आता, बघा, लक्ष ठेवा तुम्ही. अपलोड होतीये. पावले सर, आता कोणतं व्याख्यान आहे का? आता नाहीये कोणतं. मी हे चार्ट वगैरे लोक कॉपी करतायत ना, म्हणून थांबलो. ऍक्च्युली मला एंड करायची मीटिंग. अच्छा, आता कधी मीटिंग आहे? पण आता नवीन व्याख्यान दररोज व्याख्यान आहेत ना. उद्या आहे ना व्याख्यान. उद्या किती वाजता आहे? त्याचा टाइम तुम्ही ग्रुपवर नाही आहेत का? नाही, ग्रुपचं काय नेटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे दुपारी उशिरा समजलं एकदम. सकाळचा 11चा काहीतरी. त्याचा टाइम सांगतो तुम्हाला मी. स्मिता गिरींचं उद्या लेक्चर आहे. उद्या 5 वाजता आहे सर. 5 वाजता. शापित कुंडले असतात ना, पितृदोष वगैरे, त्याच्यावर त्या बोलणार आहेत. चांगला अभ्यास आहे त्यांचा. स्मिता गिरी पुण्याच्या. ओके चालेल. 5 वाजता उद्या. हो हो. थँक्यू सर. थँक्यू. उज्ज्वल सर, आपण ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्येच टाका ना फाईल, कारण तिथूनच मी पिकअप करतो. मग तिथून पण टाकलेली आहे मी. तुम्ही कधी जॉईन झाले?
मी आता जॉईन केलं. मी परत टाकतो, तुम्ही काही काळजी करू नका, मिळून जाईल तुम्हाला. बरं. ओके ओके. नगरचे कुलकर्णी सर, तुमचा आवाज काही आला नाही, तुम्ही बोलले काहीतरी, पण ते माईक बंद असल्यामुळे मला काहीच ऐकू आलेलं नाहीये. तर आपण माईक अनम्यूट करून बोलू शकता अजूनही, किंवा मला कॉल करा तुम्हाला काही टेक्निकल अडचण असेल तर. फाईल मी 3 वेळा पाठवलेली चॅटमध्ये, त्याच्या तरी सुद्धा कोणाला मिळाली नसेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी पाठवतो.